राम राम मंडळी, आपल्या सर्वांच्या आई माझी लाडाची या माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि हो, सांगा की तुम्हाला आणखी कोणत्या रेसिपी बघायला आवडतील। तर आता आपण आपल्या बाप्पाच्या आगमनाची तयारी म्हणून सिरीज चालू केलेली आहे आणि त्यामध्ये आपण बाप्पासाठी कोणकोणते नैवेद्य बनवायचे ते बघत आहोत, तेही कांदा लसूण विरहित असे। चला तर मग बनवूया आपल्या लाडक्या बाप्पासाठी आजचा नैवेद्याचं ताट। तर आज काय बनवलं होतं आपण, मस्त अळूची कुरकुरीत अशी भजी, सोबतच बनवलं होतं अळूचं फतफतं म्हणजेच अळूची पातळ भाजी, आणखी मोठची पातळ भाजी, वरण आणि चपाती भात, हे सगळं आपण आज बनवलेलं होतं। तर इथे काय केलं आहे मी, मस्त अळूचे पाने स्वच्छ धुवून घेतली, त्याच्यानंतर 1 तास भिजवलेली चण्याची डाळ आणि सोबत त्याच्यात टाकलेले शेंगदाणे, हळद, आमचूर पावडर आणि टोमॅटो हे सर्व टाकून कुकरला लावून द्यायचं। आता इकडे दुसरीकडे काय केलेलं आहे मी, 1 टोमॅटो, थोडासा अद्रकचा तुकडा, कोथिंबीर आणि सोबतच घेतलेली आहे जी मटकी आपण भिजू टाकली होती ना, थोडीशी मटकी, या सर्वांचं एक मिश्रण करून घेतलं, ठीक आहे। आणि इथे काय केलेलं आहे मी, ठेवलेली आहे कढईमध्ये जे आपण वाटण करून घेतलं ते टाकून घेतलं आणि आता टाकत आहोत मोठ। यामध्ये कुठलाही मसाला नाही, काहीही नाही। आणि आता टाकलेलं आहे तिखट, हळद, गोडा मसाला, आणखी थोडंसं आमचूर पावडर आणि धनेपूड, हे सर्व टाकून सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्या, म्हणजे आपली भाजी घट्टसर अशी होईल। आणि जे आपण वाटण आधी बनवलेलं होतं ना, टोमॅटो आणि ती मटकी वगैरे टाकून त्याला व्यवस्थित तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं। आता हवं तेवढं पाणी टाका, मस्त मटकीची पातळ भाजी तयार। इकडे आता काय केलेलं आहे मी, मस्त 2 स्वच्छ असे अळूचे पानं धुवून घेतले, त्याचे देठं काढले आणि बारीक बारीक चिरून घ्यायचे, ठीक आहे। आता आपण याचे भजे बनवत आहोत। या प्रकारे बारीक बारीक चिरून घ्या, एका वाट्यात काढून घ्यायचं। त्यामध्ये टाकलेलं आहे चण्याच्या डाळीचं पीठ, थोडंसं काय म्हणते त्याला, तांदळाचं पीठ टाकलं तरीही चालेल, आणि थोडंसं रवा टाकला तरी चांगले कुरकुरीत होतील। आणखी सोबत टाकलं आहे हळद, तिखट, थोडंसं आमचूर पावडर, साखर आणि ओवा, जिरं, एवढं सर्व टाकून हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि पटकन मस्त गरमागरम असे भजे तळून घ्यायचे, ठीक आहे। इकडे आपली ही मटकीची भाजी तयार होत आहे, तोपर्यंत आता आपण इकडे भजे तळून घेणार आहोत। भजे तळताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की भज्याचं तेल हे व्यवस्थित गरम असावं। आणखी जेव्हा आपण भजे बनवतो ना, तेव्हा थोडंसं तेलाचं मोहन त्या मिश्रणामध्ये टाका, म्हणजे आपले भजे एकदम कुरकुरीत होते बरं का। बघा इकडे भजे झाले आहे तयार। आता आपण जे अळूची भाजी म्हणजे शिजवायला टाकलेली होती ती फोडणी देऊया। इथे टाकले तेल, तेलामध्ये टाकलेले जिरं आणि मोहरी, तिखट, हळद, आमचूर पावडर, धने मसाला, आणखी गोडा मसाला, एवढं सगळं टाकून घ्या, मस्त मिक्स करून घ्या। आणि तोपर्यंत जी आपण भाजी शिजवलेली आहे तिला व्यवस्थित डाळ घोटणीनं घोटून घ्यायची। बघा ते सर्व साहित्य मिक्स केलं, आता यामध्ये भाजी टाकून घ्यायची आणि मस्त शिजू द्या तिला। एकदम चविष्ट आणि चवदार लागते बरं का ही भाजी। आता आपली भाजी झालेली आहे तयार, आणि आता जेवण वाढून घेतलेलं आहे, बाप्पाला दाखवा आणि तुम्ही खाऊन घ्या। लाईक, शेअर, सबस्क्राईब, धन्यवाद।